हॅलो एव्हरीवन, आज आपण बघणार आहे विदर्भ स्पेशलमध्ये डाळ कांद्याची भाजी. डाळ कांद्याची भाजी हे विदर्भाची स्पेशालिटी आहे. एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा. उन्हाळ्यामध्ये रस्साबरोबर डाळ कांद्याची भाजी एक नंबर कॉम्बिनेशन आहे. त्यासाठी बघा 2 ते 3 मस्त कांदे घेतले, त्याला लांब लांब पातळ पातळ असे कट करून घेतले. अर्धी वाटी डाळ आहे ते आधीच भिजत घातली होती. आता आपण याला फोडणी घालूया. त्यासाठी गॅसवर पॅन गरम केले, तेल गरम केले, त्यामध्ये जिरं, मोहरी आणि आपण जे कट केलेला कांदा होता ते सर्वच्या सर्व आपण त्यामध्ये टाकलेला आहे. हे आपल्याला कांदे व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे. जर आपण अर्धा कच्चा शिजवला तर काय होईल, भाजी एकदम असं गुळचट गुळचट लागेल आणि जास्त शिजवला तर भाजी कडू होईल. त्यामुळे आपल्याला व्यवस्थित आपला कांदा शिजवून घ्यायचा आहे. त्यासाठी लागणारा मसाला आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. हळद, तिखट, धनापूड, थोडंसं गरम मसाला, चवीनुसार मीठ आणि थोडंसं आपण शेंगदाण्याचा कूट टाकणार आहे. यामुळे काय होते, रस्सा थोडा घट्ट होते. आणि कांद्याची भाजी आहे तर आपलं तिखट जरा व्यवस्थितच टाकायचं आहे. कांदा झाल्यानंतर त्यामध्ये आपण टाकणार आहे लसूणाची पेस्ट. ओके, मग त्याला चांगलं शिजवून घ्यायचं आहे. आणि त्यामध्ये आपण टाकणार आहे मसाले जे आपण प्लेटमध्ये काढून घेतले होते, त्याला आपण व्यवस्थित शिजवून घेणार आहे. त्यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकणार आहे. पाण्यामुळे काय होते, कांदा, लसूण आणि मसाला व्यवस्थित शिजला जाते. सोबतच आपण टाकणार आहे त्यामध्ये डाळ. छान असं स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि ती डाळ आपण आपल्या भाजीमध्ये टाकणार आहे. त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आणि त्यामध्ये टाकणार आहे आपण गरम पाणी. गरम पाण्यामुळे काय होते, आपली जे भाजी शिजायची प्रोसिजर असते ती व्यवस्थित कंटिन्यू होते. जर आपण थंड पाण्याचा वापर केला तर काय होते, आपली जी भाजी शिजायची प्रोसिजर आहे थोडी मंदावते. त्यामुळे आपण प्रत्येक वेळी भाजी शिजवताना गरम पाण्याचा वापर करायचा. आता आपण छान मस्त डाळ शिजवून घेऊया. अगदी आपल्याला गलगल डाळ नाही शिजवायची आहे, थोडी दाकडकची डाळ ठेवायची आहे. बघा, छान असा आपल्या भाजीला कलर सुटलेला आहे आणि आता आपली डाळ पण मस्त शिजत आलेली आहे. बघा, मी तुम्हाला ना थोडीशी डाळ एका दकन दाबून म्हणजे प्रेस करून दाखवते. तुम्हाला कळेल की मस्त डाळ आपली शिजलेली आहे. छान अशी आपण भाजी बघते ती छान झालेली आहे. मस्त झाली आहे की नाही, कलर पण छान आला आहे. एकदा तुम्ही डाळ कांद्याची भाजी घरी नक्की ट्राय करून बघा. छान आपली डाळ अशी शिजलेली आहे. तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून मला नक्की सांगा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच विदर्भाच्या मस्त मस्त रेसिपींसोबत. बाय बाय.